नमस्कार. देशभक्ता प्रासाद बंदिशाला किंवा वाढू कारागृहांच्या भिंतींची उंची किती, मनमना नाही क्षिती. कारागृह आणि देशभक्ती यांचं नातं सांगणाऱ्या ह्या दोन उक्ती प्रसिद्ध आहेतच. पण ज्यांचं अर्ध्याधिक आयुष्य हे या असल्या कारागृहामध्ये गेलं आणि काळ कोठडी नामक प्रासाद ज्यांनी भोगलं, अशा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांविषयी आज काही बोलण्याची मला संधी मिळत आहे. मी मृदुला जोशी डोंबिवली इथे राहते आणि ह्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी सहभागी झालेले आहे. अभिनव प्रयोगशील सावरकर, कथा, कादंबरी, नाटक यातून देशभक्ती हा माझा विषय आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ज्यांच्या आयुष्यातील क्षण आणि क्षण हा देशसेवेसाठीच होता आणि शरीरातील कण आणि कण ज्यांनी देशाला अर्पित केला, अशा महान व्यक्तिमत्वाचे देशभक्तीपर विचार, त्यांच्या भावना, त्यांचं तत्वज्ञान त्यांच्या साहित्यातून प्रतिबिंबित होतं. हे साहित्य म्हणजे ललित साहित्य किंवा भाबडी भावना गीतं नव्हती, तर शरीर आणि मनाला अत्यंतिक यातना होत असताना सुद्धा मन आणि बुद्धी जागृत ठेवून केलेली मातृभूमीची, मातृभाषेची अप्रतिम दर्जाची सेवा होती. सावरकरांनी ज्या ज्या चळवळी हाती घेतल्या त्या प्रत्येक चळवळी करता प्रयोगशील साहित्याची निर्मिती त्यांनी केली. स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी 1857 सालचं स्वातंत्र्य समर, अंदमान मधल्या अपार यातना समजाव्यात यासाठी लिहिलेलं माझी जन्मठेप हे चरित्र, काळे पाणी हे पुस्तक, हिंदूंना हिंदूंचं गतवैभव समजावं यासाठी लिहिलेलं 6 सोनेरी पानं हे पुस्तक, मॅझिनीचं चरित्र, त्याचप्रमाणे तरुणांना समराचं महत्त्व समजावं आणि अत्यंतिक यातना, अत्यंतिक अहिंसेच्या विरोधात असलेल्यांकरता लिहिलेली नाटकं, संगीत संन्यस्त खड्ग आणि उषा यासारखी नाटकं. त्यांच्या नाटकामध्ये एक पद आहे, शतजन्म शोधिताना. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, क्षणतो क्षणात गेला. या एका ओळीलाच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळायला हवा असं श्रेष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे म्हणून गेलेले आहेत. अनिष्ट चालीरीती, अस्पृश्यता निवारण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन समाजापर्यंत पोचावा यासाठी अनेक निबंध सावरकरांनी लिहिले. भाषिक चळवळीच्या माध्यमातून देशी विदेशी शब्दांना संस्कृतमधून पर्यायी शब्द सावरकरांनी दिले. जसं चष्मा हा मराठी शब्द नाहीये, त्याला त्यांनी उपनेत्र हा शब्द दिला. पेन या शब्दाला लेखनी आणि तारीख या शब्दाला दिनांक असे कितीतरी शब्द त्यांनी मराठी भाषेला बहाल केले. अशा महान साहित्यिकाबद्दल, त्याच्या अजरामर कलाकृतीबद्दल केवळ 7 मिनिटात बोलणं शक्य नाहीये. म्हणून बालपणापासून वृद्धत्वापर्यंत जी त्यांच्या सोबत होती, स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म हे ज्यांचे जीवन होतं आणि ज्यामध्ये जिने त्यांना साथ दिली, त्या कवितेबद्दलच आज मी थोडंसं बोलणार आहे. आपल्या मराठीमध्ये अनेक वृत्त आहेत, पण वैनायक नावाच्या वृत्ताचं लेणं सावरकरांनी आपल्या भाषेला दिलं. आपल्या मातृभूमीच्या अधिक शक्ती उद्धरण्याकरता आपली यशोवहिनी, तिची आम्रवृक्ष वत्सलता, पत्नी सुलता आणि धाकटा बंधू गुलाब याला अंतर देऊन सावरकर विलायतेला गेलेले आहेत. आणि तिथे एक दिवस त्यांना समजलेलं आहे आपलं घर मोडकळीला आलेलं आहे. बहुतेक दोन्ही बंधू पकडले गेलेले आहेत. जे हातात कार्य घेतलेलं आहे ते सिद्धीस जाईल की नाही हे त्यांना माहिती नाहीये. अशा वेळेला ब्रिटनच्या समुद्र किनाऱ्यावर ते बसलेले आहेत आणि या अशा अवस्थेत देखील त्यांना काव्य स्फुरलेलं आहे. हे काव्य आहे वैनायक वृत्तामध्ये. आणि ह्या रचनेला आपले मंगेशकर भावंडांनी स्वरसात चढवून ते अजरामर केलेलं आहे. त्या ओळी अशा आहेत, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. कुठेही ते भावना विवश झालेले नाहीयेत, कुठेही ते आगतिक झालेले नाहीयेत. ते त्या फेसाळणाऱ्या समुद्राकडे बघून म्हणतायत, माझ्या मातृभूमीला मला परत नेशील असं तू मला वचन दिलं होतंस आणि आज माझ्याकडे बघून तू हसतोयस. पण एक लक्षात ठेव, माझ्या मातृभूमीकडे अगस्तीसारखे तप ऋषी आहेत की जे केवळ एक आचमन म्हणून तुला पिऊन टाकतील. हा आत्मविश्वास फक्त आणि फक्त सावरकरांमध्येच असू शकतो. सावरकर रसिक देखील होते. जेव्हा ते विलायतेला निघालेले होते आणि बोटीवर बसलेले होते, तेव्हा डेकवर बसून
आकाशात चमकणाऱ्या चांदण्यांकडे बघून त्यांना काव्य स्फुरलेलं आहे. त्यावेळी त्यांनी एका सुंदर काव्याची रचना केलेली आहे. तारकासिया असं त्याचं नाव आहे. हे चांदणी सुखशीतल दिसशी तशीच असशी ना, आगची लागो लोळ आगीचा तुझसी वदत्याना. त्यांच्यामधला रसिक जागा झालाय आणि त्या चांदण्यांकडे बघून ते म्हणतायत की तू मला जशी दिसतेस खरंच तशी आहेस ना, आणि तुला आगीचा लोळ म्हणणाऱ्यांच्याच तोंडाला आग लागो असं सावरकर म्हणतायत. पुढे याच काव्यामध्ये ते म्हणतायत, नरकपतीचा हल्ला झाला चितोड नगरा आला, देवा नाही स्वर्ग जलदीने वर्दी द्यायला. अल्लाउद्दीन खिलजीचा हल्ला चितोड नगराला झालेला आहे आणि तिथे असलेल्या राजपूत स्त्रिया त्याला शरण गेलेल्या नाहीयेत, तर त्यांनी जोहार करणं पत्करलेलं आहे. आणि त्या राजपूत स्त्रिया आता आकाशामध्ये तारका बनून चमकतायत आणि तो इतिहास आपल्याला सांगतायत. म्हणजे जरी ते रसिक होते तरी त्यांच्यामधला मूळ स्वभाव त्यांना गप्प बसू देत नव्हता. हे त्यांच्या प्रत्येक साहित्य कृतीतून, त्यांच्या प्रत्येक कवितेमधून आपल्याला जाणवते. ज्या वेळेला त्यांच्यावर बंदी घालण्यात आली, रत्नागिरीला असताना त्यांनी समाज एकटवण्याचं काम केलं. ते जाणत होते की इंग्रजांविरुद्ध जर आपल्याला लढायचं असेल तर आपण एक असणं आवश्यक आहे. त्याच्याकरता अस्पृश्यता निवारण्याचं काम त्यांनी हातामध्ये घेतलं. अस्पृश्य लोकांच्या मुलांच्या मुंजी त्यांनी लावल्या, स्नेहभोजन त्यांनी घातली. त्याच्यानंतर हळदी कुंकासारखे समारंभ त्यांनी आयोजित केले. त्यावेळी त्यांनी एक काव्य लिहिलं, तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, ही एकची आई हिंदू जाती आम्ही तिला वंदू. या प्रत्येक काव्यातून त्यांची देशभक्ती, त्यांचं देशप्रेम, देशाभिमान आपल्याला दिसतो. अशा त्यांच्या अनेक कविता आहेत, पण आज वेळेअभावी मी एवढंच बोलू इच्छिते. आणि मला असं बोलावंसं वाटतंय की आपल्या मराठीमध्ये 3 लिंग आहेत, एक पुल्लिंग, एक स्त्रीलिंग आणि एक नपुसकलिंग. पण तात्या म्हणजे कोण असं जर विचारायचं म्हटलं, असं जर सांगायचं म्हटलं तर तात्या म्हणजे आपल्या सगळ्यांचं स्फुल्लिंग आहे की जे आपल्याला सतत देशभक्तीचं, देशप्रेमाचं स्फुरण देत आहे. आज आता इथेच थांबते. नमस्कार.